महाराष्ट्रात उद्योग आले नाही तर उलट महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेलेत असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। भाजपच्या वतीने या निवडणुकीत 400 पारचा नारा दिला जातोय। याला देखील आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भाजपला वेगवेगळ्या ग्रहांवर 800 जागा मिळणार असल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुतीला टोला लगावलाय। मिंदे सरकारमुळे महाराष्ट्राचा काय फायदा झाला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे। यंदाची निवडणूक रडीचा डाव म्हणून लढवली जातेय, यामुळे तांत्रिक कारणाने खेळ होत आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। तसंच ठाकरे गटाच्या मशाल गीतावर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतल्यानं दानवे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुतीन यांची उपमा दिली आहे। त्यावर हे सर्वच्या सर्व निराश लोक आहेत, पराभवाच्या हताशेने शिवीगाळीवर उतरलेत। तुम्हाला माहितीये, मोदींना जेव्हा जेव्हा शिव्या पडतात तेव्हा तेव्हा विजय मोठा असतो। हे जेवढ्या शिव्या देणार तेवढे लोक मोदींवर प्रेम करणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली होती। संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। तुम्ही महिलांबद्दल जो शब्द वापरला तो शब्द तुमच्यापेक्षा जास्त महिलांना समजतो। तुम्ही तुमच्या पत्नीला, आईला आणि मुलीला विचारा की तुम्ही कोणता शब्द वापरलाय। अशा कडक शब्दात नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय। महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी राज्याला कुटुंबाप्रमाणे जपलं, त्यामुळे आज त्यांच्याबद्दल सर्व क्षेत्रात आपुलकी निर्माण झाली आहे। यापुढेही तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी महाविकास आघाडीला निवडून द्या असं आवाहन शिवसेना नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ कन्नड सोयगाव मतदारसंघात महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी ते बोलत होते।